नक्षलवाद का फोफावला? कारण व्यवस्था नीट नव्हती. व्यवस्था काम करायला लागली, अबुजमाडमध्ये बसेस जायला लागल्या, नक्षलवादाचा सध्या तरी पाडाव झालेला दिसतोय. त्यामुळे हिंदूंच्या, वनवासींच्या, आदिवासींच्या आशा आकांक्षांची जर आधी योग्य काळजी घेतली गेली असती तर धर्मांतराचे प्रयत्न हे जास्त मिशनरी स्तरावर होत आहेत, हे यशस्वी होऊ शकले नसते. मदर टेरेसा म्हणजे ज्यांच्याबद्दल, ज्यांच्या ह्युमॅनिटीबद्दल आदर बाळगूनही जो काय त्यांच्याबद्दलचा प्रवाद आहे की कोणी ख्रिश्चन होत असेल तर त्याची सेवा करायला तयार असायच्या. खरं का खोटं का मला माहीत नाही, पण अमुक धर्मातली व्यक्ती कोणीच सेवा करत नाही आहे म्हणून ख्रिश्चन होते, हे काही हिंदूंसाठी फार अभिमानाची गोष्ट नाही. त्याचा हिंदूंनी निश्चित विचार करायला हवा, ते करतील. कोणाचं जबरदस्तीने धर्मांतर झालं असेल तर त्याला परत आणण्याचे घरवापसीचे प्रयत्न हे पण घटनासम्मत आहेत, त्याला विरोध करून चालणार नाही. पण मुळात जो कोणता समाज आहे त्या समाजाला स्वतःसमोरची आव्हानं का कळत नाहीत? की कुठेतरी फार श्रीमंत लोक मजेत जगत असतात आणि आदिवासी वनवासींपर्यंत त्या सुबत्तेची फळच मिळत नाहीत आणि ते धर्मांतर करतात. हा त्या हिंदू धर्मासाठी जास्त चिंतेचा विषय आहे. पुढचे प्रश्न नंतर येतील.